क्या हुआ तेरा वादा की घोषणा के साथ शिवसेना ठाकरे गुट की ओर से राज्य सरकार के विरुद्ध गुरुवार 12 जून को हिंगोली डेंटल कॉलेज के सामने बासंबा फाटा महामार्ग पर रास्ता रोको आंदोलन किया गया। आंदोलन के माध्यम से महायुति सरकार की ओर से किसानों की कर्ज माफी व अन्य चुनावी वादे पूरे न किए जाने के विरुद्ध निषेध व्यक्त करते हुए मौजूदा महायुति सरकार के विरुद्ध जमकर घोषणाबाजी की गई। रास्ता रोको आंदोलन के कारण यातायात पूरी तरह ठप हो गई। आंदोलन में शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात, शिवाजी माने, संतोष टारफे, जिला प्रमुख गोपू पाटील, विनायक भिसे, संदेश देशमुख, बाळासाहेब मगर, वसीम देशमुख, अब्दुल्ला पठान, उद्धवराव गायकवाड़, डीके दुर्गे के साथ शिवसेना ठाकरे गुट के सभी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। जखम पाहायला किंवा तो फुगे घ्यायला आला नाही, कसं बघता? मी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार हे लबाडांचं सरकार आहे आणि लबाडांकडून कोणती अपेक्षा करावी? या लबाडांनी सत्तेत येताना सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। पण त्याच खात्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणतात की हे करणं शक्य होणार नाही। म्हणजेच हे लबाडांचं सरकार आहे। हे सरकार सत्तेवर येताना म्हणालं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही 2100 रुपये टाकू। आज सत्तेत बसून अनेक महिने झाले, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये अद्यापही 2100 रुपये यायला सुरुवात झालेली नाही। हे सरकार म्हणालं होतं की शेतकऱ्यांसाठी 45,000 पानंद रस्ते करू। अजून कोणत्याही पानंद रस्त्याची सुरुवात झालेली नाही। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालेलं आहे। सरकार म्हणतं पंचनामे करू, पाहणी करू, पण पाहणी करून पंचनामे करण्यामध्ये हे सरकार धन्यता मानताय। प्रत्यक्षात शेतकऱ्याला कोणतीही मदत आजतागायत मिळाली नाही आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं हे लक्षवेधी आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे। क्या हुआ तेरा वादा, तुम्ही शब्द दिले ते पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, हा इशारा मोर्चा देखील आहे। शांततेच्या मार्गाने मोर्चे चालू आहेत, आंदोलन चालू आहेत। शांततेचा मार्ग जर शासनाला समजत नसेल तर आक्रमणाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल। शेतकऱ्यांसाठी आक्रमण देखील करण्यासाठी आम्ही सावध झालेलो आहोत। शासनाने यापासून धडा घ्यावा आणि शेतकऱ्यांना ताबडतोबीने मदत करायला सुरुवात करावी। पासना हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव साहेब उभाटा गटाच्या वतीनं आम्ही काल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आंदोलन करत आहोत। आमचं हे आंदोलन सरकारला त्यांना जाणीव करून द्यायची की मागच्या निवडणुकीच्या वेळेस आपण जी काही आश्वासनं, जी काही वचनं तुम्ही जनतेला दिली होती, शेतकऱ्यांना प्रामुख्यानं दिली होती, त्या वचनांची वचनपूर्ती तुम्ही कधी करणार आहात ते हा जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं, ओरिजिनल शिवसेना त्याच्या वतीनं आम्ही हा जाब सरकारला विचारत आहोत। खरं म्हणजे या सरकारनं सगळ्यात जास्त उपेक्षित वर्ग जर कुठला असेल तर तो शेतकरी वर्ग आहे। तुम्ही काल परवात पाहिलं असेल, या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वादळानं, चक्रीवादळानं थैमान घातलेले, आमच्या भागातलं प्रमुख असलेलं केळीचं पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे। कधी नाही ते आलेला आमचा ताटातला घास हा निसर्गानं हिनावून घेतलाय। एकीकडे आपण म्हणतोय की निजामासारखं हे सरकार वागत आहे, दुसरीकडे निसर्गाची अवकृपा झालेली आहे। नुसतं शेतकऱ्यांना भूलथापा दिल्या जातात, आम्ही तुम्हाला विमा देऊ, आम्ही तुम्हाला तुमचं कर्ज माफ करू, आम्ही तुम्हाला बियाणं मोफत देऊ, आम्ही तुम्हाला खतांचे भाव माफ करू, कमी करू। कुठलं काय केलंय? आज खताचे भाव पहा तुम्ही, गेल्या वर्षीपेक्षा जास्तीचे वाढलेले आहेत। उलट आम्हाला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आम्ही दरवर्षी बँकांच्या दारामध्ये जातो, पीक कर्जाची मागणी करतो। किती टक्के पतपुरवठा केला या सरकारने? या वर्षाची आकडेवारी या सरकारने घ्यावी, अर्थमंत्र्यांनी घ्यावी। केवळ 20% कर्ज पुरवठा, ज्याला आपण म्हणतो शेतीसाठी हा जो कर्ज पुरवठा आहे तो या सरकारने केलेला आहे। म्हणून मला आपल्या मार्फत विनंती करायची आहे या सरकारला
तुम्ही जर ह्या मागण्या आमच्या त्वरित जर मान्य नाही केल्या, यामध्ये जर या सरकारनं जर लक्ष नाही घातलं तर संबंध महाराष्ट्र हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तर आमच्या मागण्या मान्य करूनच घेऊ तो, परंतु आम्हाला त्या शांततेनं घ्यायच्यात. आम्हाला कुठलाही हिंसाचार करायचा नाही. परंतु तुम्हाला दुसरी भाषा कळत नसेल ना, तर शिवसेना ही तिच्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचे.